आज आपल्या या व्हिडिओमध्ये आपण शबरी मातेला गुरु उपदेश करणारे मातंग ऋषी यांच्या जीवनाबद्दल थोडंसं बघणार आहोत. हिंदू पुराणात महान ऋषी मुनी यांच्या तपश्चर्या व आश्रमाबद्दल माहिती दिलेली आहे. म्हणतात ना, नदीचे मूळ व ऋषींचे कुळ कधीच विचारू नये. त्याला कारण पण तसेच आहे. कारण माणसाला जन्म कुठे घ्यायचा हे त्याच्या हातात नसतं, परंतु आपल्या सत्कर्माने व जनसेवेने त्यांनी अढळ स्थान मिळवलेले व नावलौकिक झाला अशा अनेक विभूती आहेत. अशीच ऋषी मातंग यांची पण महती पुराणात वर्णन केलेली आहे. महाभारत व रामायण या ग्रंथांतील मातंग हे एक निर्दिष्ट ऋषी आहे. ब्राह्मणाशी विवाह झालेल्या एका ब्राह्मणीने एका नाभिक पुरुषाशी केलेल्या अंगसंगातून यांचा जन्म झाल्यामुळे हा चांडाळ ठरला. त्यामुळेच मातंग शब्दापासून बनलेल्या मातंग या शब्दाला चांडाळ असा अर्थ प्राप्त झाला असे दिसते. मातंग हे मतंगाचे पर्यायी नावही मानले जाते. कर्नाटकातील पूर्वी मातंग वंशांचे एक राज्य होते आणि या नावावरूनच मादिग हे जातीवाचक नाव बनले असावे असे काही संशोधक मानतात. मातंग ऋषींना आपली जन्मकथा ठाऊक नसल्यामुळे स्वतःला ब्राह्मण मानणाऱ्या मतंगाने ती एका गंधर्वीकडून समजली होती. अशी आख्यायिका आहे की एकदा बालवयात गाढवाच्या पिल्लाला त्यांनी गाडीला जुंपले. त्या गाढवाच्या पिल्लाला चाबकाचे फटकारे मारले. तेव्हा व्याकुळ झालेल्या त्या पिल्लाला त्याच्या आईने सांगितले की चांडाळ क्रूर असतात आणि मातंगाचे हे वागणे त्याच्या जातीला साजेशीचे आहे. हे वाक्य ऐकून ऋषी मातंग व्यथित झाले व कठोर तप करून जन्मापेक्षा माणूसकर्माने विश्वात कसा नावलौकिक मिळवतो याचा ध्यास घेतला. त्यांनी ब्राह्मण्य प्राप्तीसाठी पुन्हा कठोर तप केले. प्रत्येक वेळी इंद्राने त्याला नकार दिला. शेवटी इंद्राने त्याला स्वेच्छेने कोठेही संचार करणे, हवे ते रूप धारण करणे आणि ब्राह्मण व क्षत्रिय यांना विरोध न केल्यास त्यांना पूज्य ठरणे हे वर दिले. तसेच ऐश्वर्य प्राप्तीसाठी स्त्रिया तुझी पूजा करतील आणि त्या तुला छंदोदेव मानतील असे सांगितले. ब्राह्मण्य जन्मजात असते हे सांगण्यासाठी महान भारतात ही कथा आली आहे. एकदा प्रियवंद नावाचा खूप अहंकारी गंधर्व होता. प्रियवंद ह्या गंधर्वाने घरमेंडखोरपणा केल्यामुळे मातंग ऋषीने त्याला हत्ती होण्याचा शाप दिला आणि त्याच्या उशापानुसार अजराजाने हत्तीच्या गंडस्थळात बाण मारल्यावर तो पुन्हा गंधर्व बनला असे कालिदासाने रघुवंशात म्हटले आहे. ऋष्यमुख पर्वतावर पुन्हा आल्यास मस्तक गळून पडेल असा शाप त्याने वालीला दिला अशी कथा वाल्मिकी रामायणात आढळते. हरिश्चंद्राचा पिता त्रिशंकू यांनी वसिष्ठ पुत्रांकडे सदेही स्वर्गाला जाण्यासाठी यज्ञ करण्याची इच्छा व्यक्त केली. तेव्हा त्यांनी त्याला चांडाळ होण्याचा शाप दिला व त्यामुळे त्याला मातंग हे नाव मिळाले. संगीतशास्त्रावरील बृहदेशी हा संस्कृत ग्रंथ रचणारा मातंग नावाचा एक संगीतशास्त्रकारही मध्ययुगात होऊन गेला. कुचिमार नावाच्या शिष्याने केलेल्या विनंतीनुसार मातंग ऋषीने त्याला राज्य श्यामलाहरोपनिषद सांगितले असे त्या उपनिषदाच्या प्रारंभी म्हटले आहे. मतंगाश्रम व मतंग केदार या दोन स्थलांना मतंगाचे नाव प्राप्त झाले आहे. ऋष्यमुख पर्वताजवळील मतंगाश्रमाला राम व सीता यांनी भेट दिली होती. तेथील फुले कधीही कोमेजत नाहीत, कारण ती मतंग शिष्यांच्या घामापासून बनलेली आहेत अशी पुराणकथा आढळते. शबरी ह्या आश्रमात तप करीत असल्याचा व मतंग हा तिचा गुरु असल्याचा निर्देशही आढळतो. मतंग केदार ह्या ठिकाणी स्नान केल्यास 1000 गायींच्या दानाचे पुण्य लाभते अशी समजूत होती. मातंग हा एक स्वतंत्र वंश असून मातंगी पट्ट उपासना पंथातून मातंगाचा उदय झालेला आहे. मातंगाची मूळ पूर्वज मंगाश्री आहे असा इतिहास या ग्रंथात शब्दबद्ध केलेला आहे. चंडपक, कलिंग, मगध, अवंती, कोशल, कुरु, वैशाली, मथुरा, मैथिली या 8 गणराज्यांचे गणशासक मातंग समाजातील असल्याचे संदर्भही आहेत. दंडकारण्यातील किष्किंधा हे मातंग राज्य असल्याचाही उल्लेख आहे. संत जनाई मध्यकालीन संत मातंग चन्नय्या ह्या मातंग समाजातील स्त्रिया आहेत. रामकृष्ण हरी.